ऑलराईट, जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आदर्श परत एकदा आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन. तर रेस्क्यू कॉल आहे, रेस्क्यू कॉलला चाललो आहे. ऑन लोकेशन पोचताना सांगतो. आपले जुनेच कॉलर आहेत, जुनेच रेस्क्यू जी सोसायटी आहे आणि बऱ्याच दिवसानंतर रेस्क्यू कॉल पडला तिकडे आणि तिकडे पोचतो आहे. पकडून सांगतो की काय काय. कैसे हो? बहुत समय बाद. इधर नहीं रहता था, ऑफिस के काम से घाटकोपर गया था रहने के लिए. सोनू यहाँ से पूछा था. यहाँ से अंकल वीडियो प्रॉपर निकाले क्या? अभी बंद करो, रिकॉर्डिंग चालू है. निकालो उधर का मिलके. यहाँ से नहीं, आराम से जा रहा है अंदर. मुसार इतना ही है, ऊपर करो. यहाँ पे घुसा. कोपरे में घुसा. अंकर पकड़ ले. कहाँ से कहाँ तक आ गया? बोल रहा ना, ये पाइप दो. थोड़ा धामे है ना. ऐसी है ना. इधर थोड़ा. ये इंडियन रैट स्नेक है, उसको मराठी में दामन बोलते हैं, हिंदी में दामन. नहीं, नॉन वेनमस स्नेक है, बिना जहरीला सांप. ये इसको रैट स्नेक बोलते हैं क्योंकि चूहे खाता है ना. आप कौन से गांव से हो? आप कौन से गांव से? आपका विलेज कौन सा, स्टेट कहाँ से हैं आप? वो पूछ रहा. स्टेट है ना आपके यहाँ पे है ना, इसको है ना घोड़ा पिचड़ बोलते. चालू रखूं, बंद कर दूं? यस, तर रेस्क्यू डन झालं. तसं पाहिलं की रॅट स्नेक होते, धामण आहे. तर तिच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो सोडता तर जागा तिला रिलीज करायला लगेच. बट थोडंसं फ्रेश होतो कारण की पूर्ण अंगाला माती लागते. तसं फ्रेश होऊया आणि आपण जाऊया सारसोडा. येस, तर व्हिडिओ काढायला कोणीच नाही माझ्यासोबत, तर एकटा चालू रिलीज करायला. पहिले रिलीज करतो, दाखवतो साप बाहेर काढतो आधी. येस, तर बघू शकता ब्युटिफुल इंडियन रॅट स्नेक आहे, धामण आहे. तर तिला रिलीज करायला आलं आहे. नॉन वेनमस स्नेक आहे, बिना विषारी साप आहे. जरा जास्तच वळवळ करत आहे, आधी त्याला स्टेबल करावं लागेल. 2 मिनिट. येस, तर बघू शकता इंडियन रॅट स्नेक आहे. मराठीमध्ये धामण बोलतात तिला, हिंदीमध्ये धामीन, घोडा पिचाळ. खूप ब्युटिफुल स्नेक आहे हा. तर कुणी अशा सापाला मारू नका. ह्याला ओळखणं खूप सोपं आहे. ह्याच्या बॉडीवरती आहे ना येलो पॅटर्न असतात, म्हणजे येलो कलरचं असं बोलतात ना शेड असतं. आणि टेलवरती, शेपटीवरती अशा ब्लॅक कलरच्या रेषा आणि हेडवरती पण अशा ब्लॅक कलरच्या उभ्या लाईन असतात. त्याच्याने धामण ओळखली जाते. बघू शकता किती ब्युटिफुल स्नेक आहे. नॉन वेनमस स्नेक आहे. तर ह्याला लगेच रिलीज करू आपण, कारण की जास्त टाईम अर्थ नाही. एकटाच आहे, हँडल करू नाही शकत असत. तर लगेच रिलीज करूया. प्रॉपर हॅबिटॅट आहे ह्याला इथे. ठीक आहे, रिलीज झालं. तर सापाला प्रॉपर रिलीज केलं मी. आणि कसं प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायला नाही जमली मला,
बट परत एक रेस्क्यू कॉल असेल, कोणी माझ्यासोबत असेल तर नक्की मी ना प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन त्याचे व्हिडिओ बनवेल. चालेल, रिलीज केलं आहे त्याला आता प्रॉपर हॅबिटॅटमध्ये, तो रिलीज झालेला आहे. आणि असेच रेस्क्यू कॉल जर येत राहिले आणि मी फ्री असेल तर नक्की अटेंड करेल, नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील. खूप गॅप पडला आहे मध्ये की व्हिडिओज नाही जात आहेत वगैरे. तर ठीक आहे, परत सुरुवात करू आपण. आणि खरंच व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खरंच तुमच्या यानं सपोर्ट करा, कारण की त्यावरून मला मोटिवेट येतं आणि मला व्हिडिओ बनवावीशी वाटते. तर ठीक आहे, आता परत स्टार्टअप करतो आहे, झिरोपासून परत सुरुवात करतो आहे. तर चालेल, आता जास्त सुचत नाही आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल खरंच तर लाईक करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर हा एक रेस्क्यू कॉल होता, व्हिडिओ काढायला नाही भेटले. आपला प्रणील करून रेस्क्यूअर आहे, तर तो रेस्क्यू करत होता हा स्नॅक. याला कॉमन सँड बोआ बोलतात. थोडीशी इन्फॉर्मेशन देतो आहे. कॉमन सँड बोआ बोलतात, मराठीमध्ये डुरक्या घोणस. तर नॉन वेनमस स्नेक आहे हा, बिना विषारी साप आहे. बघू शकता अजगरासारखा दिसतो, पण हा मातीमध्ये राहणारा साप आहे. तर कोणी अशा सापांना मारू नका. बघू शकता याला ओळखणं खूप सोपं आहे. याच्या बॉडीवरती असे ना अजगरासारखे पॅटर्न्स असतात आणि थोडंसं हेड आहे ना बॉडीपेक्षा लहान असतं आणि मिडल बॉडी आहे ना लहान, तो एकदम जाडी असते. त्याची टेल थोडीशी आहे ना खडबडीत असते, यासाठी की तो मातीमध्ये ना त्याला खड्डे करायला बरे पडतील ना, त्यासाठी. तर हे नेचरने बनवलेली साप आहेत अशीच. तर कुणी अशा सापांना मारू नका. बघू शकता किती ब्युटिफुल आहे. तर याला लगेच रिलीज करूया आपण.